सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात। बातमी राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच मोठी। 17 ऑगस्ट पर्यंत अनेक गोष्टी पाहाव्या लागणार आहेत। मतदान झाल्यानंतर कोण कुणासोबत हे कळेल असं सूचक विधान रोहित पवार यांनी केलं। दिल्लीमधील भेटीगाठींवरून रोहित पवार यांनी केलेल्या या विधानानंतर राजकीय चर्चा रंगलेल्या आहेत। सोमवारी शरद पवार पक्षाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। तर त्याआधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदारांनी देखील पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती। त्यामुळे 17 ऑगस्ट नंतर राजकीय भूकंप होण्याची शक्यता, तशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतेय। 17 ऑगस्ट पर्यंत अनेक गोष्टी पाहाव्या लागणार आहेत। मतदान झाल्यानंतर कोण कुणासोबत आहे हे कळेल असं अत्यंत सूचक विधान आमदार रोहित पवार यांनी केलेलं आहे। हा सगळा मुद्दा आहे डिलिमिटेशनचा आणि डिलिमिटेशन संदर्भात शरद पवार यांचा पक्ष किंबहुना त्यांच्या पक्षातील खासदारांची, पक्षश्रेष्ठींची नेमकी काय भूमिका असेल या सगळ्या संदर्भात रोहित पवार बोलत होते। 17 तारखेपर्यंत बऱ्याच काही गोष्टी आपल्याला बघावं लागणार आहेत। पुलाखालून बरंच काही पाणी जाणार आहे। डिलिमिटेशनच्या बाबतीत काय होतं हे बघण्यासाठी मी सुद्धा वाट बघत आहे, अनेक लोक वाट बघत आहे। त्यात योगायोगाने आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी मी आजारी पडलो, त्यामुळे मला तशी ओपनली काय आतापर्यंत भूमिका घेता आली नाही। पण आता जेव्हा डिलिमिटेशनचा बिल पार्लमेंटमध्ये येईल तेव्हा कुठला पक्ष कोणाच्या बाजूने मतदान करेल आणि कुठला पक्ष मतदानाच्या दिवशी गायब होईल हे मात्र त्या ठिकाणी आपल्या